व्ह्यूअर्स, आता आपण आहोत पुण्यातल्या सुप्रसिद्ध एम्प्रेस गार्डनच्या बाहेर। एम्प्रेस गार्डनची ओळख ही पुण्यातलं मनपसंत व सुप्रसिद्ध असं पार्क आहे, जिथं पुणेकर सहकुटुंब आपल्या सुट्टीच्या दिवशी म्हणा, विकेंड्सला म्हणा फिरायला येतात। एम्प्रेस गार्डनची एक ओळख अशी पण आहे की तिथं एक भव्य असं बोटॅनिकल पार्क आहे, जिथं दुर्मिळ प्रकारच्या झाडांचं जतन केलं जातं व लहान मुलांना त्या झाडांविषयी माहिती सुद्धा देण्यात येते। एम्प्रेस गार्डन मध्ये अजून एक सुप्रसिद्ध असा एम्प्रेस गार्डनचा नाला आहे, जो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता। त्याची संपूर्ण प्रकारे कायापळत झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे। जागोजागी ते छोकप झालेलं आहे, घाण दुरावस्था इथं पसरलेली आहे। रोगराईचे प्रमाण यात वाढलेले आहेत। भरपूर प्रमाणात मच्छर, डेंग्यूचे मच्छर, मलेरिया चे मच्छर इथं आढळून सुद्धा येत आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ह्या नाल्याची संपूर्ण प्रकारे दुर्दशा झालेली आहे। आणि पुणे महानगरपालिकेचा एक दावा असा होता की 7 जून म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आम्ही पुण्यातले 70 ते 80% नाले हे साफ करून घेतलेले आहे। त्यांच्या ह्या दाव्याची ही पोलखोल होताना आपण बघू शकता। हा जो नाला आहे तो चोकअप होतो आणि पावसाळ्यात तो सगळं पाणी इथं रस्त्यावर ओव्हरफ्लो होतो, ज्याच्यामुळे इथं अपघाताची शक्यता वाढती व ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणात इथं होतो। तरी पुणे महानगरपालिका हा नाला कधी व कसा साफ करणार, ह्यात ते यशस्वी होणार का, हे नक्कीच बघायचं राहणार आहे। तेव्हापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स साठी मी जोएब शेख, पुणे।